नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नैनाने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि तो गोंधळ निस्तरल्यानंतर कला नैनाची कशी वाट लावणार आहे. कलामुळे पुन्हा एकदा चांदेकरांचा बुडणारा बिझनेस, चांदेकरांचं होणारं नुकसान टाळलं जाणार आहे आणि आबा मात्र कलावरती जाम इम्प्रेस होणार आहेत. या गोष्टीचा फायदा असा होणार आहे तो म्हणजे कला ही डिझाईन बनवून देते हे आता सत्य कला सर्वांच्या समोर आणणार आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैना आता ऑफिसमध्ये गेलेली आहे. स्वामीनाथन आलेले आहेत, त्यामुळे तिला काही करून ऑफिसमध्ये जायचं आहे आणि त्यांना भेटायचं आहे. त्यांना वारंवार विचारायचं आहे की काय झालं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं मॉडेलिंगच्या संदर्भात, मी फोटोही पाठवले होते. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की माझी टीम आहे, त्यांच्याकडून तुम्हाला रिप्लाय आला असेल. तेव्हा नैना म्हणते की नाही, तुमच्या टीमकडून मला काही रिप्लाय आलेला नाही. त्यावर स्वामीनाथन म्हणतात की मी माझ्या टीमशी डिस्कस करेल आणि मग तुम्हाला कळवेल. त्यावरती नैना म्हणते पण तुमच्या एक लक्षात येतं आहे का, तुम्ही ज्या डिझाईन चांदेकरांबरोबर करत आहात, जो बिझनेस करत आहात, जे डील करत आहात, त्या संदर्भात मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. इकडे स्वामीनाथनच्या लक्षात येतं की ही काहीतरी मुद्दाम बोलत आहे, पण स्वामीनाथन तिचं बोलणं ऐकू लागतात. ती सांगते की बघा, तुम्हाला म्हणजे ही माहिती हवी असेल तर बघा, पण माझं काम करावं लागेल. त्यासाठी मला तुम्ही मॉडेल म्हणून सिलेक्ट केलंच पाहिजे त्या प्रॉडक्टसाठी. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात हां बोला, मी बोलून घेतो टीमशी. आणि मग नैनाला ते विचारू लागतात. तेव्हा नैना म्हणते तुम्हाला माहिती आहे का, चांदेकरांच्या या बिझनेसमध्ये, या डीलमध्ये तुम्हाला ज्या डिझाईन दिल्या जातात ती डिझायनर ही चांदेकरांची डिझायनर नाही आणि त्याचबरोबर कोण डिझाईन देते हे कोणालाच माहिती नाही. त्यावरती स्वामीनाथन म्हणतात काय सांगताय तुम्ही. तेव्हा नैना म्हणते की हो, मी जे खरं आहे ते तुम्हाला सांगत आहे. पण स्वामीनाथन ठरवतात मनातल्या मनात जोपर्यंत मी अद्वैतला विचारणार नाही तोपर्यंत मी या गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही. नैना म्हणत असते बघा, मला तुम्ही मॉडेल घेतलं तर मी खरी असणार आहे, पण जर तुम्ही आता ह्या डिझाईन घेत आहात, ज्यावर एवढा करोडोंचे डील करत आहात, करोडो रुपये खर्च करत आहात आणि ती डिझायनर कोण आहे हेच जर माहीत नसेल आणि ती अचानक सोडून गेली तर तुमचं होणारं नुकसान याला कोण जबाबदार असेल. त्यावरती स्वामीनाथन म्हणतात की हो बरोबर आहे तुमचं, आणि स्वामीनाथन विचार करू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नैना म्हणते की बघा, तुम्हाला काय वाटतंय, जर मॉडेल म्हणून हवी असेल तर मी ओरिजिनल तुमच्यासमोर आहे, पण डिझाईनच्या बाबतीत विचार करत असाल तर बघा, विचार करा, हे डील तुम्ही कराल की नाही, काय होईल तुमचं याचा विचार करा. त्यावेळेस स्वामीनाथनच्या मनात आता चूक चुकली जाते, कारण काही झालं तरी माझ्यापासून या अद्वैतने काही लपवलं आहे का असा प्रश्न येतो. कारण इकडे नैनाला ते म्हणतात की तुम्ही तुमच्या घरातले मॅटर बाहेर कशाला सांगताय, कारण चांदेकरांच्या पेढीचं नुकसान होतं हे तुमच्या लक्षात येत असून पण तुम्ही काय बोलताय, असं ते बोलत असतात. तेव्हा नैना मात्र काहीच बोलत नाही. नैना म्हणते मला जे योग्य वाटलं, तुमचं नुकसान होऊ नये वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे. कारण नैनाला आता कळलेलं असतं की डिझाईन बनवून देणारी व्यक्ती कोण आहे हे अद्वैतला माहीत नाही, कारण ती सानिकाची मैत्रीण आहे. एवढ्याच गोष्टी अद्वैत नैनाला माहिती असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे अद्वैत घरी असतो, आबा त्याचबरोबर सरोजा सर्वांबरोबर बसलेला असतो आणि इकडे स्वामीनाथन यांचा फोन अद्वैतला येतो. ते अद्वैतला विचारू लागतात की अद्वैत, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे डीलच्या संदर्भात. तेव्हा अद्वैत म्हणतो हो, आपण भेटणारच आहोत, आपल्या डीलचं झालेलं आहे, डिझाईन घेऊन येतो मी. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की नाही, मला दुसऱ्या विषयावर बोलायचं आहे. तेव्हा आबा म्हणतात की काय झालं, आणि आता अद्वैत भेटायला जाणार असतो पण तो खूप टेन्शनमध्ये असतो. आबा म्हणतात काय झालं अद्वैत. अद्वैतला लगेच सरोज म्हणते काय झालं, आपण काही इलिगल करतच नाही तर घाबरायची गरज काय आहे. आता तिथे कलाही आलेली असते. त्यावेळेस अद्वैत म्हणतो आबा, आम्हाला एक कळत नाही आहे, आपण दुसऱ्या व्यक्तीकडून डिझाईन घेतो आहे हे त्यांना कळलं तर नसेल ना. तेव्हा आबा म्हणतात काय माहिती, कशामुळे असं झालं आहे, नक्की कळेल का. तेव्हा अद्वैत म्हणतो आता त्यांना भेटल्याशिवाय तर मला काही कळणार नाही. म्हणून अद्वैत ठरवतो की आता स्वामीनाथन यांची भेट घ्यायची आणि अद्वैत फोनवरती त्यांना सांगतो की हो, आपण ऑफिसमध्ये भेटूया, आपली मीटिंग फायनल झालेली आहे, असं अद्वैत त्यांना फोनवरती सांगतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आबा सरोज अद्वैत विचार करत असतात की असं काय घडलेलं आहे. आबा म्हणतात की अद्वैत तुला काय वाटतंय. तर अद्वैत म्हणतो मला कदाचित असं वाटतंय की ती डिझायनर वेगळी आहे म्हणून त्यांना समजलं असेल आणि त्यासाठी त्यांनी मला फोन केलेला आहे. कला म्हणते की आता योग्य वेळ आलेली आहे, आता मला काही करून या स्वामीनाथन त्याचबरोबर अद्वैत घरातील सगळ्यांना सांगितलं पाहिजे की या डिझाईन बनवून देणारी दुसरी तिसरी कोणी नाही आहे तर मी आहे. कारण माझ्यामुळं जर चांदेकरांचं नुकसान होणार असेल तर ते मला कधीही कदाचित
कदापि सहन होणार नाही, कारण आबांनी हा बिझनेस एवढ्या कष्टाने वाढवलेला आहे आणि त्यासाठी मला हे राखणं खूपच गरजेचं आहे असं कलाला वाटत असतं आणि कला त्यावरूनच बोलायला सुरुवात करते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आबा आणि अद्वैत बोलत असतात. तर अद्वैत म्हणतो की आता मी मीटिंगला जातो आणि तिथे गेल्यावर कळेल. अद्वैत निघणारच असतो त्यावेळेस कला तिथे येते आणि अद्वैतला विचारू लागते की चांदेकर, मी तुझ्याबरोबर ऑफिसला येते. तेव्हा अद्वैत म्हणतो, का तिथे मी गोंधळ घालायचे का तुला अजून? तेव्हा कला म्हणते, तुला व्यवस्थित बोलताच येत नाही आहे का? प्रत्येक वेळेस तू चिडचिडच करणार आहेस का? त्यावरती अद्वैत म्हणतो की हो, आणि तू तिथे येऊन काय करणार आहेस? कारण ऑलरेडी हा जो गोंधळ घातला तो तुझ्यामुळेच झालेला आहे, कारण मला पक्का माहिती आहे की हा डिझाईन तू बनवतेस आणि तूच बनवलेल्या आहेत. त्यावेळेस आता कला काही ऐकत नाही. अद्वैत बरोबर तीही ऑफिसला येते. इकडे स्वामीनाथन आलेले असतात. स्वामीनाथन आणि अद्वैत यांची मीटिंग सुरू असते. स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत चांदेकर, या डिझाईन हे सगळं मला मान्य आहे, पण मला एक कळलं पाहिजे की मला असं बाहेरून कळलेलं आहे की तुमच्याकडे ज्या डिझाईन बनवल्या जात आहेत ती व्यक्ती तुमच्याकडे परमनंट डिझाईन बनवणारी नाही, तुम्हाला कोणतरी मॅन्युअली असं बनवून देते. त्यावेळेस अद्वैत शांतच राहतो. अद्वैत म्हणतो, हो बरोबर आहे, तुम्हाला जे कळलेलं आहे ते. त्यावेळेस स्वामीनाथन म्हणतात, मग मी पुढचं डील कसं करू तुमच्याबरोबर? कारण जर ती व्यक्ती सोडून गेली तर काय करणार आहात तुम्ही? ती व्यक्ती आहे म्हणून मी तुम्हाला डिझाईन देतो आहे, कारण त्या डिझाईन मला आवडत आहेत म्हणून मी तुमच्याबरोबर डील करतो आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो बरोबर आहे. इकडे कला ऑफिसला आलेली असते. ती सानिकाला विचारते, काय झालं नक्की? तेव्हा सानिका सांगते की स्वामीनाथन साहेब आलेले होते, पण सकाळी ते बराच वेळ इथे नैना मॅडमशी बोलत होते आणि त्या काहीतरी त्यांना सांगत होत्या. म्हणजे कलाच्या लक्षात येतं हा सगळा गोंधळ नैनाने घातलेला आहे. कला तडक आता ऑफिसमध्ये येते, केबिनमध्ये येते आणि अद्वैत आणि स्वामीनाथन यांना म्हणते की मी काही बोलू शकते का? तेव्हा अद्वैत म्हणतो, आता तू काय बोलणार आहे? आणखी काय गोंधळ घालणार आहेस? कारण इथे ही बिझनेस मीटिंग चालू आहे. कला म्हणते की मला महत्त्वाचं बोलायचं आहे. स्वामीनाथन म्हणतात की आता त्यांना का शांत बसवत आहे? तेव्हा कला म्हणते की स्वामीनाथन, तुम्ही आत्ता जे बोलत आहात ना की हे डील कॅन्सल केलं जाणार आहे वगैरे, मला फक्त तुमच्याकडून एवढंच जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला कोणी सांगितलं की चांदेकरांकडे ज्या डिझाईन येतात ते दुसऱ्याच व्यक्तीकडून येत आहेत? तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की आहे, तुमच्याच घरातली एक सून आहे. आणि मग कला म्हणते की आणखी एक मी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की या डिझाईन मी बनवते आणि हे डिझाईन करण्याचं काम मी करते. तुम्हाला जर विश्वास नसेल तर आत्ता मी तुमच्यासमोर बसून मी तुम्हाला दुसरं डिझाईन बनवून देऊ शकते. स्वामीनाथन म्हणतात, नाही, माणूस बघितला की मला त्याच्या डोळ्यात बघितलं की कळतं की माणूस खरा आहे का खोटा आहे, त्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि मग ते म्हणतात की आता मला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे, आता तुमच्याबरोबर लाईफटाईम मी डील करायला तयार आहे. पण इकडे कलाला आणि अद्वैतला खूप राग आलेला असतो. अद्वैत आणि कलाच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं नैनाने केलेलं आहे आणि आता कला आणि अद्वैत दोघंही भयानक चिडलेले असतात. कला घरी येते आणि घरी आल्यानंतर नैनाला बोलवून घेते, नैनाला बाहेर बोलवते. त्याचवेळी सगळेजण येतात आणि इकडे सरोज म्हणते की आता झालं, या खऱ्यांच्या पुरी आणखी गोंधळ घालायला रिकाम्या झाल्या, नळावर भांडतात तशी भांडायला सुरुवात करतील. कला म्हणते की नैना, बाद झाली नाटकं तुझी, इतके दिवस झालं मी तुला मान देते, या घरात तुला व्यवस्थित सांभाळते, पण तुझं जरा अतिच चाललेलं आहे. जर तुझ्यामुळं चांदेकरांच्या बिझनेसला, चांदेकरांच्या घराण्याला जर बट्टा लागणार असेल, डाग पडणार असेल, त्यांच्यावर शिंतोडे उडणार असेल तर मी खपून घेणार नाही. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, पुन्हा जर तू असं काय केलं तर गाठ माझ्याशी आहे. कला या भाषेत बोलत असते, त्यामुळे नैनाची मात्र भलतीच वाट लागलेली असते. कलाने नैनाला चांगलीच लायकी दाखवलेली असते. तर आबा इकडे म्हणतात, पण नैनाने जो गोंधळ घातलेला आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना कळलं की कला हीच डिझायनर आहे. अद्वैतला म्हणतात की जे काय घडतं ते चांगल्यातून वाईटच घडतं याचा नेहमी विचार करत जा. आणि कलाने मात्र आता नैनाचं थोबाड फोडायचंच बाकी ठेवलेलं असतं, इतकी ती चौताळून नैनाच्या अंगावर गेलेली असते. तेव्हा कलाने विचारही केलेला नसतो की नैना ही प्रेग्नंट आहे, तिच्या पोटात बाळ आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.